फुटापेक्षा जास्त नसावी, नियम नंबर पहिला. दुसरा, शंकरपटाचं आयोजन कर्त्याने 5% पेक्षा जास्त तिकीट फी आकारू नये. तसे 50,000च्या फुटपटासाठी 3,000पेक्षा जास्त फी असू नये. 3,000पेक्षा जास्त फी असू नये. हे आहे 51,000च्या पटासाठी. मग त्याच्यापेक्षा 1,00,000 2 लाख किती जरी बक्षीस असतं तरी 3,000पेक्षा जास्त फी असू. तिसरा नियम आहे, शंकरपटात आयोजन कर्त्याने अ गट आणि ड गट या 2 गटाचं आयोजन करावं. चौथा आहे, शंकरपटात बक्षीस आहे कमीत कमी 15 असावी. पेक्षा जास्त असू शकतात पण कमीत कमी 15 असावी. नियम नंबर 5, मागील वर्षी खेळलेले जसे घोडागाडी, 8 रिटर्न, देणगी पावती पट, शेकंद पावती पट, गावगाडा पट या सर्व पटात खेळलेले बैल क गटात चालणार नाही. नियम नंबर 6, याच वर्षीचे बिरकोडचे वासरं हे क गटात चालतील. फक्त याच वर्षी आघात आणि 2 दात असे ते वासरं असते पाहिजे. पुढच्या वर्षी नाही, फक्त याच वर्षी हा शब्द 2दा वापरला लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ पुढच्या वर्षी बिरकोडचे वासरं चालणार नाही. खेळलेले जसे घोडागाडी, या वर्षीचा एक घोडागाडी, या वर्षीचा घाट रिटर्न, तसंच मागील वर्षीचा देणगी पावती पट, शेकंद पावती पट आणि गावगाडा पट हे मागच्या वर्षी खेळलेले एकही वासरू चालणार. तसेच आपल्याकडे वासरा नियम नंबर 7 आहे, गावगाडा हा शेतीच्या बैलांकरताच पट असतो. या व्यतिरिक्त दुसरे घोडे त्या गटात खेळल्या जाणार नाही. बरोबर, आणि खेळण्याचं ते पाठवणार. नियम नंबर 8, नंबर 8, पुन्हा मुंबई विक्री केलेले किंवा खरेदी केलेले कोणतेही वासरं क गटात चालणार. नवीन खरेदी अजिबात नाही गटात चालणार नाही. खरेदी जी आहे शंकरपटाची सुरुवात, सीझनची सुरुवात पुढील वर्षी 1 जून पासून होईल. याची सर्वांनी घोड्यापासून 1 जून पासून उपाध्यक्ष गणेशरावजी घराड अध्यक्ष उपाध्यक्ष दादा पाटील, संग्रामपूर, शेगाव आणि जळगाव जामोद तालुका या 3 तालुक्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अध्यक्ष म्हणून माननीय आमचे सुभाष भाऊ चव्हाण म्हणून या 3ही जिल्ह्याचे या ठिकाणी तालुक्याचे तालुका डॉक्टर मदनराव इंगोले, अध्यक्ष विकास भाऊ कस्तुरे आणि उपाध्यक्ष अमोल देशमुख. त्यानंतर संग्रामपूर तालुका शिंदखेड राजा तालुका अध्यक्ष माननीय गजानरावजी वानखडे साहेब आणि उपाध्यक्ष प्रवीणदादा पाझाडे. त्यानंतर चिखली तालुका अध्यक्ष बाबूरावजी धुमाळ आणि गोलू भाऊ सवळे. जिल्हाध्यक्ष शंकर चांदा, बुलढाणा तालुका उपाध्यक्ष विजयभाऊ नरोटे, बुलढाणा तालुका उपाध्यक्ष प्रतीक पाटील, महाराष्ट्रामध्ये जी बैलगाडा शर्यत या ठिकाणी चालते आणि इथे बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांची एक विशेष बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. तर त्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित. आजच्या या मीटिंग संदर्भामध्ये काय सांगा? आज जे काही आपल्याला नियम बनवायचे होते ते सर्वानुमते पास केले. काही लोक खोटा खेळ सुद्धा करतात, त्यामुळे आज
आपले नानासाहेब हाळे, वानखडे साहेब, मी आणि शब्बीर शेठ, प्रवीण भाऊ पादळे आणि पूर्ण जिल्ह्यातील पटकरी बांधव इथं हजर राहून सर्वानुमते काही ठराव घेण्यात आलेले आहेत व ते सर्वांना मान्य आहेत. या ठिकाणी काही शर्यतीच्या माध्यमातून या ठिकाणी तालुकास्तरीय वगैरे काही अशा नियुक्त्या वगैरे झालेल्या आहेत. हा तालुकास्तरीय सिंदखेडराजा तालुकास्तरीय निवड झालेली आहे. मी अध्यक्ष आहे सिंदखेडराजा तालुका. तर काय सांगणार या खेळाबद्दल 2 शब्द. माननीय नाना, माननीय गणेश भाऊ भराड आणि दादा पाटील सर्वानुमते नियमावली तयार करून आम्ही सर्वांना सांगितली, सर्वांना ती मान्य आहे. त्याप्रमाणे हा खेळ सुरू राहील. हो, आपल्यावर या ठिकाणी विश्वास या ठिकाणी बैलगाडा मालकांचा या ठिकाणी आहे आणि जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बैलगाडा शर्यत या ठिकाणी राबवत आहे का? आमची अखिल बैलगाडा संघटना आहे महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण बैलांची पोषणा जे करतात आमचे बैल मालक, यांच्याबद्दल स्वतःच्या लेकरालाही काजू बदाम खाऊ शकत नाही, खाऊन देऊ शकत नाही. त्या अर्थी आम्ही बैल मालक हे पूर्ण बैल काजू बदाम, दूध, सर्व प्रकारचे खाऊ घालण्याचे पदार्थ जे आहेत ते पदार्थ खाऊ घालून आम्ही बैल पोसवतो. त्यानुसार आम्ही सर्व संघटना पूर्ण महाराष्ट्रात संघटना झालेली आहे. पण आमच्या बुलढाणा जिल्ह्याची जी संघटना आहे ती पाठ कशी पक्की करायची या विषयावर सगळ्या जणांनी मीटिंग घेतलेली आहे. सगळ्यांच्या नियुक्त्या करणार आहे. पूर्ण सातीच्या साती तालुक्याच्या नियुक्त्या झालेल्या आहे. नियम अटी पूर्ण मान्य केलेले आहे. सगळ्यांचे आभार मानतो. याबद्दल मी आभार जिल्ह्याची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये गाजणारा एक बैलगाडा शर्यत, हे बैलगाडा शर्यत आहे आणि बैलगाडा शर्यतीचे मालक आपल्या सोबत आहेत. काय सांगणार या खेळाबद्दल. ही जुनी परंपरा आहे पहिल्यापासून. त्या परंपराचं पालन करू समजा आम्ही. त्याविषयी कोणत्या गावचे भोकरदन तालुका. तर कुठे कुठे खेळलात आपण, ही जी शर्यत कुठे कुठे जिंकलात. ऑल महाराष्ट्रातच खेळले समजा सर्व? सर्व. ऑल महाराष्ट्रात MP, पुणे, मुंबई, इकडं हिंगोली, अमरावती चौकडे खेळ. मित्रांनो